रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. उपेक्षित समाज जीवन आणि अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती यांचे अवडंबर न माजवता आपल्या आनंद शोधाचा ध्यास सतत जागृत ठेवणारे आमचे मित्र संजय करपे. स्वागत आहे करपे साहेब तुमचं. राम राम. राम राम. आपण ऐकत आहोत एक अनोखा श्राव्य संवाद, रामराम मंडळी, गुणीजन संगे महाजन. नमस्कार. मी नमस्कार. आता तुमची ओळख करून देताना असं म्हटलं की उपेक्षित समाज जीवन असणारी ही व्यक्ती आहे, तर त्या तुमच्या इतिहासासंदर्भात जरा आम्हाला सांगितलं तर आम्हाला ऐकायला आवडेल. उपेक्षित जीवन म्हणजे तसं बघायला तर मी माझं बालपण किंवा अगदी जन्म म्हटलं तर पूर्व भागात गेलेला आहे. पूर्व म्हणजे पुण्याच्या पूर्व भाग म्हणजे सोमवारपेठ, रास्तापेठ, त्या कसबा पेठ या भागामध्ये. आमच्यासारख्या मुलांना तर ही वाया गेलेली मुलं ही काय याच्यापुढे काय करतील किंवा ही मुलं काय आयुष्यात काही करू शकतील असं वाटत नाही. दंगा किंवा याच पठडीतली मुलं म्हणजे आहेत थोडक्यात असं थोडंसं होतं. तुच्छतेने थोडं बघितलं जातं. थोडंसं खालच्याच लेव्हलला बघितलेलं जायचं. इव्हन मी त्यावेळी सोमवारपेठेत जरी राहत होतो, तर माझी शाळा तशी बघायला गेलं तर रमणबाग ही होती. अरे वा. तर मी अशा चांगल्या शाळेमध्ये होतो. तर रमणबागेत सुद्धा माझे मित्र म्हणजे काही सवंगडी थोडंसं असंच बघितलं, सुरुवातीला बघितलं होतं. पण नंतर ज्यांच्यात घोळल्यावर मग ते आमचं मैत्री चांगली जमली. हम्म, हम्म. पण ही ती त्यावेळची परिस्थिती होती लोकांची बघण्याची, की पूर्व भागातला मुलगा आहे म्हणजे हा काही फार हुशार किंवा हा काही काही चांगलं करेल असं नव्हतं परिस्थिती त्यावेळी. हम्म, हम्म. त्यातून आम्हाला चांगले मित्र मिळत गेले, चांगले सवंगडी मिळत गेले. आमच्या वाड्यामध्ये काही एक असं आज ती व्यक्ती हयात नाहीये, पण एक थोर व्यक्ती होती, प्रमोद मांडे म्हणून, की ज्यांना दुर्ग महर्षी ही पदवी अरे वा. स्वतः राजेंनी दिलेली, संभाजीराजांनी, शाहू महाराजांनी दिलेली ती दुर्ग महर्षी. ते आमच्या वाड्यामध्ये भाडेकरू होते माझ्या भाड्यावर आणि त्यांचा थोडासा एक प्रभाव प्रभाव आमच्यावर झाला. पडला. तर सुरुवातीला व्यवसाय वगैरे काय होता तुमचा पारंपरिक, म्हणजे वडिलांचा, आजोबांचा? पण मागे एकदा काहीतरी तुम्ही बोलताना असं म्हणाले होते की वखार वगैरे असं हो. आम्ही. माझ्या वडील आजोबा हे पुण्यामध्ये म्हणजे ॲक्चुअली त्यांना सावतराई होती. त्यामुळे त्यांनी ते सावतराईला कंटाळून पुण्यात निघून आले. सुरुवातीला त्यांनी पोस्टामध्ये एक काही 1 वर्ष, एक 2-4 वर्ष नोकरी करून मग लाकडा कोळशाची वखार चालू केली. अच्छा. आणि त्यावेळी इंधन म्हणून लाकूड कोळसा हा फार वापरला जायचा. म्हणजे बऱ्यापैकी हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी घरामध्ये पण वापरला जायचा. हम्म, हम्म. आणि योगायोगाने मी सुद्धा आत्ता त्याच व्यवसायात असं म्हटलं तरी चालेल. मी पॉवर इंडस्ट्री म्हणजे UPS इन्व्हर्टरमध्ये आहे. तेही त्यावेळी पॉवर देत होते आणि आम्ही आज ऊर्जा तोच क्षेत्र, तेच ऊर्जा तुम्ही क्षेत्र पुढे. आहे आपण असं. त्याच्याबद्दल पण बोलूया. सुरुवातीला जे तुमचं शाळेतलं जीवन आहे, तर त्या शाळेत शिकत असतानाच किंवा थोडीशी समज आल्यानंतरच तुम्ही हे जे ज्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो, त्या सुरू केल्यात. तर ते त्याचं कारण काय झालं आणि कशा सुरू केल्यात? साधारण 7वी किंवा 8वी मध्ये आम्ही हा म्हणजे बेसिकली थोडं कळायला लागल्यावर मग आवड निर्माण झाली, की मग आम्ही सायकलवर फिरायला सुरुवात केली त्यावेळी. कारण त्यावेळी घरची परिस्थिती काय फार एवढी चांगली नव्हती आणि मग सायकल हेच एक साधन होतं, की ज्याच्यावर तुम्हाला कमी पैशामध्ये आणि किंवा घरचा डबा नेला तरीसुद्धा तुमचा प्रवास भागत होतं. व्हायचा, भागत होतं आणि आणि फिरणं एक आनंद मिळत होता फिरायचा. त्यावेळी मग सारसबाग जा, कुठं पर्वतीला जा, असं सायकलवर असा हा प्रकार सुरुवात झाली होती. मग त्याच वेळी 7वी का 8वी असताना 7वी मध्ये असताना पहिल्यांदा सिंहगड दौरा झाला आमचा. सायकलवर सिंहगडला पायथ्याशी जाणे आणि मग सिंहगडला वरती चढून परत आले. तर त्यावेळी घरातून फक्त ₹1 मिळालेला
आणि त्या ₹1 ₹1 ₹1 आणि डबा. हां. असं करून तो सायकल दौरा झाला होता आणि तिथून जी एक ती पॅशन म्हणा, आवड म्हणा ती अंगामध्ये आली आणि त्यातून जो आनंद मिळत होता ना, तो आनंद आम्हाला म्हणजे परत आयुष्यभर टिकलाय. आजपर्यंत तो कमीच वाटतोय. म्हणजे छंद, नाद किंवा आपण व्यसन म्हणूया, व्यसन म्हणा. हे तेव्हापासूनच हो, सुरू हो, झालं. हो, पण हो. त्यावेळी मग शिक्षण पण चालू होतं. म्हणजे हो, शिक्षणात कमी नाही शिक्षणात पडलं. कुठे खंड नाही पडलेला. शिक्षण खंड पडला नाही. 10वी थोडंफार आता शिक्षणात या ह्याच्यामुळे म्हणा, की थोडीशी गडबड झाली. पुढं-मागे झालं नाही, असं नाही. म्हणजे 11वी मध्ये आम्ही 11वी सायन्सला घेतली. त्यावेळी मी 11वीचा फार आमचा ग्रुपच असा थोडा वात्रटच होता म्हणायला हरकत नाही, की म्हणजे हे वेगळे ट्रेकिंग या जास्त क्षेत्रामध्ये, हं, अभ्यासाकडे कमी. त्यामुळे मग 11वीला अगदी जेमतेम कसाबसा पास झालो. हं. आणि मग घरच्यांना वाटलं हा काय शिकत नाही आता बहुतेक. बापरे! हां. हे आता या या मुलाला 11वीला जर एवढीशा मिळाल्या तर 12वीला हा काय करणार? 12वीला बरोबर. हा फेलच होणार म्हणजे वर्ष वाया जाणार. हो. असं थोडंसं साधारण त्यांना वाटलं होतं. हं, हं. पण त्यातून सुद्धा आम्ही मग थोडंसं जिद्दीमध्ये आणि शिकलो आणि मग 12वी नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. 11वी सायन्स झालं त्या मे महिन्यामध्ये म्हणजे मी वय वर्ष 15 पूर्ण 16वं चालू होतं. त्यावेळी पुणे माउंट आबू पुणे 1983 साली सायकलवर जाऊन आलो. ते का मनात आलं असं एकदम? असं काहीतरी करावं? सायकलवर तर पहिल्यापासून दर रविवारी आम्ही सिंहगड हे दौरे होतेच आमचे. म्हणजे मी सिंहगड साधारण 52 ते 54 वेळा मोजत गेलेलो. सायकलवर गेलेलो बापरे! तेव्हा? त्यावेळी. हं. दर रविवारी म्हणजे दर रविवारी सिंहगड हा हमखास ठरलेला असायचाच आमच्या. एक तिघं-चौघं जण तर मिनिमम 4 जण तर असायचेच आमचे. आणि आम्ही सिंहगडला जायचो. सिंहगडला वरती बसायचो, फिरायचो थोडंसं शांतपणे आणि तो एक आनंद निसर्गाचा घेऊन परत यायचो. तेव्हा एकदम निर्जन असेल ना? निर्जन, निर्जन. अक्षय म्हणजे गडावर मोजून एक 20, 25, 50 लोकांच्या वर नसतीलच. हं, हं. 20-25 कधी-कधी काही म्हणजे काही 4 पण कोणीच नाही. नाहीच. पण रविवारी गेलं तर असायची, इतर दिवशी तर कोणी नसायचे. मग असं छोट्या-छोट्याशा सायकलिंग दौरे झाले. मग बनेश्वरला जाऊन ये. मग नंतर मग पुरंदर किल्ला पाहून ये. असं थोडंसं सुरुवात झाली. मग म्हटलं आपण काहीतरी मोठं करायचं सायकलवर जायचं, जरासा लांब दौरा करायचा. मग कुठे जायचं, कुठे जायचं असं थोडंसं विचार करता मग आम्ही युथ हॉस्टेल पुण्यामध्ये आहे. हं, हं. तिथे सायकल टुरिस्ट असोसिएशन म्हणून पण होती. तर तिथे आम्ही जाऊन बसायचो दररोज हसबडीस बखळीमध्ये दररोज संध्याकाळचे जाऊन बसायचो. तर तिथे चर्चा आधी मग आमचा 6 जणांचा आधी 8 जणांचा ग्रुपमध्ये गळत-गळत 6 जणांचा ग्रुप झाला आणि 6 जण आम्ही पुणे माउंट आबू. पण आणि आता आज ते विचार केला तर तो मूर्खपणा होता असं वाटायला लागलंय. कारण आम्ही मे महिन्यामध्ये राजस्थानला जायला गेलो. अरे बापरे! 2 मे ते 28 मे. अरे बापरे बापरे! म्हणजे प्रतिकूल अगदी, हवामान. अगदी, अगदी प्रतिकूल हवा. म्हणजे हं. प्रचंड उन्हाळा. म्हणजे आता तर तुम्हाला कोण होच म्हणणार नाही याला. कोणी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही शक्यच नाही. राजस्थानला जाताय म्हणजे हे वेडेपणा वेडेपणा असं आहे. म्हणतील हं. लोकं त्यावेळी. पण आम्ही गेलो आणि लिटरली म्हणजे काही जुने फोटो पाहाल तर अक्षरशः म्हणजे प्रभाकर कुलकर्णी म्हणून होता. सचिन आसगावकर म्हणून होता. हे अतिशय गोरे म्हणजे पांढरी मुलं होती. मी सावळा असल्यामुळे मी त्यांना पांढरे म्हणतो. ते पांढरे यांच्या मानेवरची स्किन निघाली होती उन्हाने. हो. आणि आम्ही सनस्ट्रोक. बनियन आणि हाल्फ पॅन्ट म्हणजे हो. बाकी सगळं पूर्ण ते सगळ्यांचं जर्सी काळे बिर्सीचं झालेलं हल्लीच आहे काही झालं. नाही. बनियन आणि पूर्ण हाल्फ पॅन्ट अशी असायची हं. आणि सायकलवर ते जायचो आणि उन्हाळ्यामध्ये भयंकर म्हणजे आम्ही पहाटे मग 3 आणि 4ला चालू करायचं. का तर दुपारी ऊन असायचं हो. आणि सकाळी 9-10 वाजता आमचं सायकलिंग बंद झालेलं असतं. कुठेतरी झाडाखाली आम्ही झोपलेलो असायचो. आम्ही माउंट आबूला छोटा अंबाजी म्हणून एक आहे. हं, ती हं. एक आठवण मला आत्ता इथे सांगावीशी वाटते हं, तुम्हाला. हं. छोटा अंबाजीला जेवण झालं सकाळी साधारण 10:30-11लाच जेवलो त्यावेळी. कारण आम्ही नाश्तासुद्धा बऱ्याच वेळा टाळायचो. का तर पैसे कमी असायचे. डायरेक्ट जेवायचं. असं म्हणजे हां. ती परिस्थिती होती. ₹500 मध्ये आम्ही पुणे माउंट आबू 30 दिवसाचा सायकल ट्रेक केला होता. फक्त ₹500 मध्ये त्यावेळी. ओह! जाऊन त्यावेळेस येऊन जाऊन येऊन 28 पूर्ण. दिवस हो, 28 दिवस फक्त पूर्ण ₹500 ₹500. खर्च. त्यातली ती बाकीची मजा मी तुम्हाला सांगितली होती, ती पण परत एकदा ते जरा सांगेनच. एकदा सांगा ती ना, ऐकू दे सांगणारच आमच्या आहे. ऐकणाऱ्यांना. आधी हे छोटा अंबाजीचं एक हां, सांगतो तुम्हाला. चालेल. ते छोटा अंबाजीला आम्ही जेवून झोपलो एका ठिकाणी झाडाखाली आणि लिटरली म्हणजे सायकलवर इतके दमले होते, की कोणाला काही शुद्ध नव्हती. म्हणजे आणि मुडदेच पडले मुडदे, होते. मुडदे पडले होते आणि 1-2 तासाने पण ती एक भले अर्धा तास, 1 तास, 2 तास पण ती झोप फार सुंदर डीप लागते स्लीप. पण फार. हं. मग त्यानंतर आम्ही 1-2 तासांनी उठलो असो. उठल्यावर आम्हाला सगळ्यांना घाण वास यायला लागला.
हां. तोपर्यंत 2 तास काही वास येत नव्हता आम्हाला. इतके छान झोपलो होतो आम्ही. हं. आणि नंतर आम्हाला झाला पलीकडे एक गाय, म्हैस मेलेली, कुजलेली पडली दिसली. पण 2 तास आम्हाला काही दिसलं काही नाही. म्हणजे विचार करा, की ते काय झोप लागली असेल, किती किती श्रम दमला झालेले असेल, असतील श्रम झाले शरीराला. असेल ते बरोबर. उन्हामुळे. बेसिकली हे उन्हामुळे उन्हामुळे. जास्त झाले. हं. आणि तसं तुम्हाला सांगितलं तसं ₹500 आम्ही प्रत्येकी गोळा केले. ते साधारण 6 पण जणांचे. मुळात ₹500 सुद्धा तेव्हा खूप वाटले असतील. खूप वाटले, खूप वाटले आणि ते घरचे कसे गोळा देत केलेत? नव्हते. घरचे ते देत कसे नव्हते. गोळा केलेत? म्हणजे अक्षरशः त्यावेळी हट्ट करून मी तसा घरामध्ये एकुलता एक होतो. हं. ते हट्टच केला. म्हणजे माझ्या बहिणींना, यांना त्यांना, मग बहिणींनी 50, कोणी 100 असं करून ते ₹500, वडिलांनी ₹300 दिले. असं करून ते गोळा गोळा केले. केले. आणि त्यावेळी विरोध झालाच होता या हं, हं, गोष्टीला हं, सुद्धा. हं, पण हं. घेतले होते आणि हं. गेलो आम्ही. तर आमच्यामध्ये 6 जणांमध्ये ना पहिल्यांदा म्हणजे कसे केले, सगळे वयाने तसे लहानच होते. म्हणजे मॅक्सिमम वय त्यावेळी माझ्या अंदाजे 21, साडे 21, 21 किंवा 22 होता आणि मी सगळ्यात लहान 16 वर्षाचा. हं. आणि आम्ही दुसरा एक 17 वर्षाचा. आम्ही दोघं-तिघं जण तर 16, 17, 18चेच होतो. तर आम्हाला काही तेवढी जाण नव्हती पैशाची, आर्थिक कसं नियोजन. वापरावं, नियोजन करावं, काही नाही. तर इथून आम्ही बडोद्यापर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाचे ₹250 संपले होते. बापरे! हां. आणि मग बडोद्यामध्येच आमच्या लक्षात आलं, की अरे, हे काहीतरी चुकतंय आपलं. हां. आणि ज्याच्याकडे आम्ही पैसे ठेवले, ते पी-व्ही कुलकर्णी म्हणून आहेत, ते बेसिकली अकाउंटंटच होते आणि जस्ट नुकतेच पुणा युनिव्हर्सिटीत लागले होते. हं, हं, तर हं. म्हणून त्यांच्याकडे ठेवले होते ते. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, "अरे बाबा, हे काय आपल्याला शक्य नाहीये. आपल्याला इथनंच परत पुण्यात जावं लागेल. हां. अदरवाईज आपली होऊच शकत नाही. होऊ शकत नाही ट्रिप. कारण कसं निम्मा पण करायचं?" अंतर नाही झालेलं. अजून काहीच झालं नाही हो. आपलं. मग सगळ्यांचे खडबडून जाग आली. मग तिथे असा निर्णय रात्री चर्चेअंती असा घेतला. निर्णय झाला, की प्रत्येकाने आपापले पैसे प्रत्येकाचे डिव्हाईड करून उरलेले प्रत्येकाला उरलेले पैसे आणि तुम्ही परत घ्या. तुमचं कसं तुमचं भागवायचं तुम्ही तुम्ही ठरवायचं. ठरवा. आणि मग जिथे मिळेल फ्री, हं. कुठे कोणाच्या गळ्यात पडायचं, कोणी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिस इन्स्पेक्टर आम्हाला जेवायला घ्यायचा, कोणी गावातले लायन्स क्लब यांच्याकडे जेवायला. काही इंदोरमध्ये तर मराठी खानावळवाला होता. तर त्यांनी इतका खुश झाला. पहिल्यांदा आम्ही जेवलो-बिवलो त्याच्याकडे पहिल्या दिवशी. तर त्याने आमचा गप्पा-टप्पा ऐकले. तो फक्त काउंटरवरून ऐकत होता काही म्हणा आणि जेव्हा काउंटरवर आम्ही पैसे द्यायला गेलो, पैसे नाही द्यायचे म्हटला. ओह! तुम्ही सायकलवर मराठी माझी माणसं आलात म्हटलं क्या आणि त्यांनी बात है! पैसे दिले नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही त्याच्याकडेच जेवलो आणि तिसऱ्या दिवशी जाताना आम्हाला त्यांनी पार्सल बांधून जेवण, म्हणजे बऱ्यापैकी जेवण दिलं, की जे हो. ते आम्हाला पुढे 2 दिवस पुरलं. म्हणजे अशी पण मंडळी आम्हाला त्या ट्रेकमध्ये भेटली आणि असं करता-करता आम्ही नाशिकमध्ये आलो. जेव्हा आमचे नाशिकला पूर्ण पैसे संपले होते परत येताना. परत येताना. अख्खा ट्रेक सायकल जाऊन आलो आणि फक्त ₹10 राहिले होते एकाकडे. हां. ₹10त काय येणार? ते चहा त्यावेळी येत होता नाही असं नाही. फक्त चहा पिला आम्ही सकाळी-सकाळी, जेव्हा त्या दिवशी आम्ही 2 दिवसाचं सायकलिंग एका दिवसामध्ये केलं. मालेगाव ते डायरेक्ट नाशिक. हो. धुळे ते नाशिक, धुळे ते धुळे. मालेगाव आणि मालेगाव ते मालेगाव ते नाशिक नाशिक. असं होतं. ते 140 का 145 किलोमीटर आम्ही एका दिवसात मारलं. दिवस आणि थोडेसे रात्र पण झाली होती. आणि मग मित्राच्या बहिणीकडे आलो. पण तिथे आल्यावर आम्हाला असं कळलं, की मित्राच्या बहिणीचं आणि मित्राचं सुद्धा नीट जमत शक्य नाहीये. नाहीये. त्यामुळे आमची सगळ्यांची रवानगी हं. बिल्डिंगच्या टाकीखाली टाकीखाली. झाली होती वरती टेरेसवर. तर आम्ही टेरेसवर आम्ही तसेच झोपलेलो. मग संध्याकाळी आम्ही गोदावरीच्या तिथे गेलो काठी आणि म्हटलं अंघोळ-बिंघोळ करून जरासं फ्रेश फ्रेश होऊया. होऊन. अंघोळ करून नंतर सहज माझं एका बोर्डकडे लक्ष गेलं, की तिथे मोहन दारिया यांचं आज भाषण. हं. असं आमचं आणि मोहन दारिया यांचं भाषण म्हणलं मी उड्या मारायला लागलो. मग म्हणलं, "काय झालं?" म्हटलं, "अरे, अरे आपले अरे पुणेकर आपल्या आहेत. पुणेकर आणि आपल्या सायकल प्रेसिडेंट, टुरिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट प्रेसिडेंट. वाह! ते दिसतायत." म्हटलं, हं. "आता आपण काही करून यांच्याकडनं पैसे घ्यायचे पुण्यापर्यंत पोहोचायपर्यंत." हं. मग तिथे आम्ही दुपारी म्हणजे 2-3 वाजले असं गेलं असेल. आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची वाट बघत होतो. ते कधी येतायत, कधी येतायत आणि ते येतानाच आम्ही त्यांना रस्त्यात गाठलं आणि म्हटलं, आम्ही त्यावेळेला अण्णा म्हणायचे हो. दारियाना, "अण्णा, बरोबर. अण्णा, की आम्ही सायकल अशी-अशी टूरच्या अडचण आहे. अडचण आहे, अशी अडचण आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. पुण्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. काहीही करा आणि आम्हाला काहीतरी करून सोय करा आमची." मग अण्णांनी आपलं त्याच्या पी-एला सांगितले, बाबा हे बघ, हे आपली मुलं आहेत, त्यांना काय असेल मदत कर." आणि अण्णा भाषण द्यायला पुढे गेले तिकडे आणि आमच्याकडे हा पी-एला सोबत. पी-एने आम्हाला ₹100 काढून दिले. अरे बापरे! अरे त्याला आम्ही अरे बाबा 6 जण आहेत, ₹100 ₹100 पुण्यात काय कसं होणार? यायचं? होय. पण नाही, नाही होय करून त्यांनी अजून थोडेसे पैसे आमच्या हातावर टेकवले आणि मग आम्ही म्हटलं, "ठीक आहे, चला." त्यातल्या त्यात काही नाही तर काहीच नव्हतं. मग आम्ही त्या दिवशी ठरवलं, की आता नाशिक ते पुणे आम्ही 3 दिवसात करणार होतो, ते 2 दिवसात करायचं. हो.
मग 250 किलोमीटर जवळ-जवळ. आम्ही ॲक्चुअली संगमनेर एक मुक्काम, नारायणगाव एक मुक्काम, तिसरा हं. पुणे असं ठरवलं होतं त्यावेळी. पण मग तो डायरेक्ट नारायणगाव पहिला मुक्काम पोलिस स्टेशनला आणि दुसरा मुक्काम डायरेक्ट पुण्यात सारसबाग इथे केला. आणि मग सारसबागेमध्ये म्हणजे घरचे सगळे आलेले भेटायला. हो. तर घरच्यांनी आमची परिस्थिती बघितली म्हणजे अक्षरशः प्रत्येकाचं मला वाटतं बरंच वजन कमी झालेलं, हाडं वर आलेली. चेहरे एक तर बदललेले, चेहरे तर रंग पूर्ण बदललेले. बदललेले. चेहरे ओळखलं ना सगळ्यांना? हो, 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 ओळखलं. पण मग वडिलांनी "अरे," म्हटलं, "काही नाही, पहिलं आम्हाला भेळ खायला घाला," म्हटलं. अरे वडील म्हटले, "अरे काय?" आणि मग तिथे आम्ही सगळ्यांनी भरपूर म्हणजे कोण आलंय स्वागताला, काय बोलतंय याच्याकडे लक्ष नाही. लक्षच नाही. आमचं फक्त सगळ्यांचं 6 जणांचं भेळीकडे लक्ष होतं आणि भरपूर वेळ काढली आणि मग आम्ही अरे वाह! सत्कार स्वागत बरोबर. असा तो सायकल दौरा अरे झालेला. वाह! हा पहिला. पहिला तिथून सायकल सुरुवात दौरा. झाली असं आपण इथून म्हणूया. एक सुरुवात झाली. तर एक वेगळा अनुभव मिळाला आणि या अनुभवातनं आम्ही थोडंसं समृद्ध झालो बोलायला, वागायला असंही म्हणायला हां, हरकत नाही कारण 4 लोकांमध्ये. ते तुम्ही मध्ये मला बोलताना सांगितलं म्हणजे सुरुवातीला जो संजय बुजरा होता, तो हो. बोल्ड झाला हो, नक्कीच बोल्ड झालो. म्हणजे याच्यामुळे. पोलिसांशी भेटणे, कसं इन्स्पेक्टरशी बोलायचं? बोलणे, अगदी आम्ही कलेक्टरना भेटलो, त्यांना बरोबर, बोललो. बरोबर. अशा बऱ्याच संस्थांच्या म्हणजे लायन्स क्लबचे अध्यक्ष किंवा रोटरीचे क्लब अध्यक्ष, हं. अशांच्या डायरेक्ट घरी शोधून त्यांच्या घरी जाणे किंवा ऑफिसला जाऊन बोलणे, ही एक थोडीशी त्यामध्ये सायकल टूरमुळे आम्हाला डेअरिंग वाढली आहे. अनुभवातनं अनुभवातनं. शिक्षण. हो, हो. मध्ये आपण गप्पा मारताना तुम्ही तुमच्या आयुष्यातलं एक ब्रीदवाक्य मला सांगितलं होतं. ते म्हणजे कमी अपेक्षांचं जीवन ठेवलं तर ते आनंददायी होतं. तर त्याला ही तुमची टूरच कारणीभूत ठरली की काय? असं आता मला हे ऐकल्यावर वाटायला लागलंय. असं म्हटलं तरी हरकत नाहीये. हं. तसंच आहे. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं, की खरंच त्यावेळी आपण म्हणजे खूप कमी अपेक्षा होत्या म्हणजे घरातल्या लोकांच्या किंवा आपल्या पण सुद्धा. हो. म्हणजे अगदी घरामध्ये साधी लोखंडी कॉट होती किंवा काही हं. गोष्टी असत्या आणि त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे त्याच्यासाठी छान झोप लागायची. म्हणजे आता तुम्ही किती मऊ गादी घेतली तरी सुद्धा नीट झोप लागते नाही लागेल असे ह्याची खात्री लागेल नाही. याची खात्री नाही. पण तो आनंद त्यावेळी होता आणि तसाच आनंद आपण आजपर्यंत घेत राहायचा असं बरोबर. एक आहे, की प्रत्येक क्षणाचा माणसाने आनंद घेतला पाहिजे आणि प्रत्येक वेळेचा पण तो उपभोग पण म्हणजे मनाप्रमाणे जगलं पाहिजे असं. बरोबर. स्वतःला जे आवडेल ते करा. हं, हं, पण हं. तसं आपण राहिलं पाहिजे असं. बरोबर. हे शिक्षण संपल्यानंतर अर्थार्जनासाठी काय केलं? मग साधारणतः 2091-91 मध्ये मी नोकरीला लागलो. पहिल्यांदा फिलिप्स कंपनीमध्ये नोकरीला होतो. हं, हं. पण आता काय ह्या गोष्टी घडायच्या. फिलिप्सला मी पर्मनंट होणार त्याच वेळी तिथे संप झाला अरे बापरे! आणि 4 महिने फिलिप्स कंपनी बंद होती. ओह! आणि मग पहिले कोण जाणार? हां. तर जे टेम्पररी आहे ते पहिले बाहेर. असा तो प्रकार झाला. हं, आणि मग आम्हाला बाहेर काढण्यात आलं. हां. मग झालं आणि फिलिप्स कंपनीच्या जोरावर माझं लग्न घरच्यांनी केलं होतं. नोकरी चांगली ओह! लागली नोकरी म्हणून. चांगली आहे, चांगल्या कंपनीत चला आहे. चांगला कंपनीत लागलाय हो. आणि झालं लग्नानंतर म्हणजे 1 वर्ष 7-8 महिने लग्न झाले आणि त्याच्यानंतर माझी नोकरी गेली. अरे बापरे! 3 महिने तसाच मग शोधतो ही नोकरी, ती नोकरी शोध शेवटी एक नोकरी मिळाली. तसं म्हणजे एक की काहीतरी करायचं म्हणजे असं गप्प बसायचं नाही हे तर नक्कीच होतं आणि मग ती एक पॉवर फील्डमध्ये नोकरी लागली आणि तो योग चांगला होता. असं नोकरी गेली फिलिप्सची चांगला झाला असं म्हणजे वाटलं. त्याला इष्टापत्ती म्हणता येईल. हो, अक्षरशः हे योग्य वाक्य आहे इष्टापत्ती. हं. आणि मग पॉवर फील्डमध्ये नोकरी लागली आणि मग त्याच्यानंतर मग ती एक कंपनी, मग दुसरी अशी तिसरी कंपनी असं 3 कंपन्या लागल्या. त्याच्यानंतर मी मुंबईत पण एका कंपनीमध्ये होतो, की ती कंपनी मध्ये मला वार्षिक 1,20,000 त्यावेळी पॅकेज मिळालं होतं. किती साली? ही 94 सालीची गोष्ट आहे. अरे वाह! आणि त्यावेळी माझ्या मित्रांना 3, 3,500, 2,500, 3,000च्या वर पॅकेज म्हणजे पगार मंथली पगार मंथली नव्हता आणि पगार. मला मला 12,000 म्हणजे ₹10,000 ₹10,000 महिना. ₹10,000 आणि हे करून वर माझं राहणं-खाणं पण त्यांनी कंपनीने केलं अरे होतं. वाह! म्हणजे एवढं छान होतं. हं, हं. मग ती 1 वर्ष, सव्वा वर्ष ती नोकरी केली. पण ते मुळात काहीतरी स्वतःचं करायचं असं ते आतून जे किडे. हां, हां, हां. असं म्हटलं तरी चालेल आतून. तर ते करायचं असं चाललं होतं हं. आणि मी म्हणजे ही नोकरी मुंबईची नोकरी करायच्या आधी सुद्धा घरी मी होम प्रोटेक्टर तयार करायचो. अच्छा. पुण्यात जेव्हा नोकरी होती. नंतर मुंबईला गेल्यावर ते बंद झालं. बंद पडलं. तर मग एक 6 महिने मी बरेच होम प्रोटेक्टर करून बऱ्याच जणांच्याकडे लावले होते. 6-8 महिने केले होते. हं. आणि तेव्हा मला आठवतंय व्होल्टेज खूप फ्लक्च्युएट व्हायचं. हो, हो, त्यामुळे हो. तो लावायला लावायचा. आमच्या घरी पण आम्ही बहुतेक तो लावला बऱ्याच होता. घरांमध्ये तो लावलेला असायचा. असायचा. नाहीतर असायचा. ते ट्यूब जाते, बल्ब हो, हो, जातंय, हो. फ्रिजला प्रॉब्लेम, चांगल्या-चांगल्या वस्तू वस्तू उडायच्या दगडायच्या. त्यामुळे तो हं. होम प्रोटेक्टर बरोबर. लावायचे लोकं. हां, तर मग हां. ते एक सुरुवात केली होती.
मग ही नोकरी करता, करता मग आपलं स्वतःचंच नाही बाबा, मुंबई काय आपल्याला मानवेल असं वाटत नव्हतं. म्हणजे आपलं पुणंच बरं. ते पुणेकरांविषयी असं आहे, की हो. जो पुण्यातनं कुठेही जातो परत पुण्यालाच येईल असा टाईपचा आहे. तर मग मग इथे येऊन मग त्यावेळी मला त्याच कंपनीने पुण्यामध्ये एक 6 महिने म्हणजे एक इथला जो मुलगा एक सोडून गेला म्हणून मला पुण्यामध्ये त्यांनी रेसिडेंट इंजिनिअर म्हणून पाठवलं. ओके. मग ती नोकरी करता, करता मग माझा जो जुना एक कलीग होता त्याला सोबत घेऊन मग त्याला फुल टाईम काम करायला लावलं आणि मी माझा पगार निम्मा त्याला देत होतो. बापरे! का तर त्याला काही उत्पन्न नव्हतं म्हणून. हां, सुरुवातीला त्याला काहीच उत्पन्न व्यवसायाचं. नव्हतं म्हणून मी बरोबर. माझा पगार जो काही यायचा त्याचा निम्मा त्याला द्यायचो, की बाबा त्याचंही घर चाललं पाहिजे अशा अरे टाईपचं. वाह, वाह, वाह! आणि असं करून आम्ही तो व्यवसाय स्टार्ट केला थोडं-थोडं त्याच्यामध्ये पैसे टाकत गेलो आणि मग लक्षात आलं, की चला होऊ शकतं. मग मी नोकरी सोडली. मग एवढ्या चांगल्या पगाराची ची नोकरी. नोकरी सोडली चांगल्या पगाराची. मग घरी कौतुक झालं का? घरी कौतुक म्हणजे जोड्यानेच कौतुक झालं असं म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे शाब्दिक हो, शाब्दिक अर्थात. अर्थात हो. शाब्दिक. म्हणजे माझी मिसेस माझ्याशी जवळ-जवळ 3 महिने बोलली नव्हती. हो, अबोला. अबोला होता 3 महिने. हं, हं, हं. आणि मी हा व्यवसाय करता-करता 9 महिन्यानंतर पहिल्यांदा ₹5,000 घरामध्ये दिले. हो. 9 महिने आम्ही काही ₹1 जो काही त्यातनं उत्पन्न व्हायचं मी त्यातच रिइन्व्हेस्ट करायचो आणि ते बिझनेस वाढेल या दृष्टीने करायचो. बरोबर, म्हणजे बरोबर. आलेल्या पेमेंट्समध्ये सुद्धा परत नवीन वस्तू घे आणि हो. तेच वस्तू तयार कर असा प्रकार होता. हं, हं. आणि ते 5,000 दिल्यावर मला माझ्याकडे असं वेगळ्याच नजरेने घरातनं बघितलं, की हे काय नाद आहेत तुमचे असे म्हणजे की कशाला चांगलं चाललेलं होतं तुम्ही आणि हे खड्ड्यात पडलंय. हो. पण आज नक्कीच ते सुखी असतील. नाही नक्कीच म्हणत असतील की यावेळी योग्य डिसिजन झालेला. बरोबर. पण पण त्यावेळेला घेणं फार कठीण असेल. त्यावेळी कठीण होतं. कठीण हं, होतं पण हं. ते. पण ते आपण म्हणतो ना पॅशन किंवा आपली आवड हो, जी, तर ती म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा ही पण आवड होती. बरोबर. आणि योगायोगाने म्हणजे बघा म्हणजे मी तुम्हाला मग आधीच म्हटलं आमचे आजोबासुद्धा याच पॉवर ऊर्जा. ऊर्जामध्येच होते आणि मी त्याच ऊर्जामध्ये बरोबर. आलो होतं. तर हे हां. काय विधिलिखित होतं काय माहीत नाही, पण ते वंश झालंय. परंपरागत झालं, झालं ते. असं म्हणायला झालं हरकत नाही. असं झालं. मग इथे तुम्ही इन्व्हर्टरचा व्यवसाय सुरू केला. इन्व्हर्टर, यू-पी-एस त्याच्यानंतर सोलार याबाबत केलाय. हो. सोलार आत्ता चालू केलं. हं. इन्व्हर्टर, यू-पी-एस आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करत होतो. हां. मग हे करत असताना ह्या तुमच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी सुरूच होत्या. हो, म्हणजे बाकीच्या एकीकडे व्यवसाय ॲक्टिव्हिटीचा सुरू आहे. व्यवसाय चालू होता. कसं थोडा कमी झाल्या होत्या. म्हणजे हं, पूर्वी जसं आठवड्याला एकदा जायचो, पण हं. यावेळी मग महिन्यातनं एकदा. पण हो. त्या बंद नाही झाल्या. महिन्यातनं एक रविवार आहे, की तो असा बाहेर नाही त्याशिवाय म्हणजे आतूनच यायचं ते, की नाही अरे बेचैन. काय बेचैनी व्हायची, की अरे पुढचा रविवार काही करून आपण काढायचा. मग हं. त्यामध्ये असं की कामाकरता मी आता म्हणजे बेसिकली ह्या व्यवसायामध्ये ना मी माझ्याकडे एक जबाबदारी होती की कस्टमरला सांभाळणे आणि इन्स्टॉलेशन प्लस सर्व्हिसिंग अशा हं, हं. सर्व्हिसिंगला मुलं होतीच. पण मी ते बघायचो. पण त्यामुळे मला बाहेर फिरायला भरपूर मिळायचं हं, हं, हं. व्यवसायामुळे. मग जेव्हा मी व्यवसायाला बाहेर फिरीन किंवा कुठल्याही तेव्हा कामामध्ये मी माझा स्वार्थही साधायचो. मग बाहेर म्हणजे कुठे? साधारण सांगलीला गेलो, गोव्याला गेलो किंवा कुठे अच्छा, म्हणजे गेलो, पुण्याच्या अशा अगदी, बाहेर पण अगदी, अगदी वस्तू विकत. महाराष्ट्रात फिरत होतो. बापरे! आम्ही महाराष्ट्रात व्यवसाय बऱ्यापैकी वाढवला होता. हां, मग हां. त्या भागात कुठे गेलो, की कुठं असं ऐतिहासिक स्थळ दिसतंय हां, का? कुठे वारसास्थळ चांगलं देऊळ दिसतं. दिसतंय का? हो, किंवा कुठे विरगळ दिसतेय का? अशा हो. एक थोडंसं शोधक पहिल्यापासून ते असल्यामुळे मग कामानंतर मी ह्या म्हणजे असं 90% किंवा 95% म्हणा, की जेव्हा कामाला गेलो तेव्हा काहीतरी एखादी पाहून आलेलोच आहे. ते आता मी त्याच्याबद्दल बोलतो. हो, हो, पण हो. तत्पूर्वी हे सगळ्या तुमचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यात तुमच्या सौभाग्यवती कधी सहभागी होतात का? त्यांना काय आवड वगैरे आहे का यातली? अ, आपसूक तिने खरं तर तिलाच मानलं पाहिजे. तिने तिची आवड म्हणजे माझी आवड तिची आवड केलेली आहे. असं म्हणायला हरकत नाहीये. हं, हं, हं. पण ती येते संसर्गजन्य. ती बऱ्याच गडांवर म्हणजे अ, बऱ्यापैकी येते आणि गेल्या एक आता काही वर्षात म्हणजे मुलांची जबाबदारी संपल्यानंतर तर नक्कीच यायला लागली. योगाचं पण काहीतरी करतात मध्ये तुम्ही ती म्हणालात. स्वतः योगा चांगली योगा करते प्लस योगा शिकवत पण होती. म्हणजे तिने फक्त एक महिलांचा ग्रुप केला होता आमच्या सोसायटी आणि सोसायटीच्या शेजारचा. हं, हं, हं. तर त्यांना ती शिकवत पण म्हणजे योगाही शिकवायची आणि स्वतः योगा चांगली करते ती. हं, हं, हं. अरे वाह! आणि त्या योगाचा तिला फायदा बऱ्याच ट्रेकिंगला झालेला आहे. म्हणजे आम्ही तिला फ्लेक्सिबिलिटी. एका ट्रेकला आम्ही म्हणजे असं रॉक क्लाइम्बिंग होतं बेसिकली तैलबैला म्हणून पुण्याच्या जवळ. तिथे तर आम्ही सहज म्हणजे ॲक्चुअली ती आणि आमच्या एका मित्राची बायको ह्यांना आम्ही फक्त घेऊन गेलो, बघायला. की बाबा तुम्ही बघा आणि किंवा खाली ॲक्टिव्हिटी बसा. काय असते? काय आम्ही चाललंय फक्त तुम्ही पायथ्याशी देवळामध्ये बसा गप्पा मारत. आम्ही जाऊन येतो वरती गडावर.
असं झालं होतं. पण त्यांना आमचे इतर मित्र रायगड ग्रुपमधले मित्रांनी त्यांना उत्स्फूर्त केलं, "वहिनीच येताय का तुम्ही?" हं. आणि मी काही बोलायच्या आधी, "हो, येते की" म्हणून पटकन हो म्हणून गेले. आणि माझ्या पुढे भरभर पुढे गेल्या. मी माझे म्हणजे त्यावेळी मी आश्चर्य झालो. म्हटलं, "येस, फिटनेस आहे चांगला." हो. मध्ये आपण असेच गप्पा मारत होतो. तेव्हा तुम्ही एक उल्लेख केला होता, की ह्या कोरोनाच्या काळात पण तुम्ही लोकांना खूप मदत केली ह्या आपल्या रायगडच्या परिवाराच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये एक मला विशेष आवडली ती बाब म्हणजे पुण्यामधले जे सेक्स वर्कर्स आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही खूप प्रमाणात काम केलंत. तर ती थोडी माहिती देऊ शकाल का? आणि ते असं का वाटलं? बेसिकली कोरोना काळामध्ये आपण एक बघत होतो, की जेवणाचे खूप हाल झाले लोकांचे. जे बाहेरगावावरून शहरात आलेत हं, हं. किंवा वयस्कर लोकं आहेत, हं, हं. अशा लोकांच्या आणि बेसिकली आणि सेक्स सेक्स वर्कर, की ह्या लोकांना सेक्स वर्कर म्हणजे काय? त्यांना त्याच्यावरच त्यांचं रोजचं रोजीरोटी होती. बरोबर. मग तर पैसेच तिथं सगळी कोरोनामुळे घराच्या बाहेरच कोण पडत नाही. तर लोकांना म्हणजे व्यवसायच ठप्प व्यवसाय झाला. ठप्प, उत्पन्न नाही तर पैसे खाणार कुठून? बरोबर. असे आणि हातावर पोट देणारे खूप लोकं आहेत असे. हं, हं. हे रिक्षावाले होते, टेम्पोवाले होते. हं, हं. आम्ही मग 60 दिवस आम्ही पहिला लॉकडाऊन जो होता तो भयंकर कडकच होता. हं, हं. पण त्याच्यानंतर मग हॉटेल, पार्सल उघडली. हं, हं. पण पहिल्या 60 दिवसाचा जो 63 दिवस काहीतरी लॉकडाऊन होता पहिला. तर त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमच्या सोसायटीतले काही रायगड परिवार आणि इतर सगळ्या मित्रांनी मिळून अ, रोजचं जेवणाचे पॅकेट पुरवायचं असं एक सुरुवात केली होती. आणि त्या काळामध्ये आम्ही ह्या सेक्स वर्कर्सना रोजचे संध्याकाळी जाऊन 50 ते 100 पॅकेट तिथे जाऊन देत होतो. हो. आणि म्हणजे मला खरंच त्यांच्या पाया पडलं पाहिजे, पण ते आमच्या पाया पडत होते तिथे देताना. म्हणजे ते म्हणजे खरंच भरून आलं. डोळ्यात हो, पाणी यायचं, हो, की हो, हो. ते म्हणायचे, "खरंच म्हणजे तुम्ही म्हणजे पहिली व्यक्ती आहात, की जे तुम्ही येऊन आम्हाला इथे देऊन जाताय" हो, म्हणून. हो. कारण तो तसा काळ व्यवसाय कठीण होता. आणि उपेक्षित पण आहेत ना. उपेक्षितपणा आहेत. म्हणजे खरंच आहे. त्या स्त्रिया ज्या आहेत हो, त्यांच्याकडे एका विशिष्ट नजरेने बघितलं जातं. बघितलं जातं. तर त्यांना जाऊन मदत करणं हे तसं कठीणच होतं. हो. पण मग पोलिसांचं कसं काय तुम्हाला सहकार्य वगैरे काय? आम्ही पोलीस स्टेशन्सला पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळ-जवळ 8 पोलिसांनी त्यावेळी खरंच चांगलं काम म्हणजे सगळे घाबरत होते, पण पोलिसांना रस्त्यावर उभं राहायला लागायचं. हो, हो. खरं तर फॅक्ट आहे. तेव्हा आणि खूपच त्यांनाही त्यांच्या घरात पण शेवटी माणसंच आहेत हो ती. हो, बरोबर आहे. त्यांना घरात पण त्यांच्या घ्यायचं म्हटलं तर त्यांना घराच्या दारात कपडे काढा, तिथे अंघोळ करा आणि मग आत घ्या, अशी परिस्थिती झाली हो, बऱ्याचदा पोलिसांची. खूपच. तर आम्ही 8 ते 9 पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांनाही 50 ते 100, 50 ते 100 असे डबे रोजचे म्हणजे पॅकेट पुरवत होतो. हं. सकाळ, संध्याकाळ. आम्ही 2000 डबे, 2000 पॅकेट सकाळी आणि संध्याकाळी मिळून देत होतो. त्या रोज? काळामध्ये रोज, 60 दिवस रोज चाललं होतं. हा साधारणतः 21 लाख ते 23 लाखाच्या आसपास टोटल खर्च झाला होता. पण हो. सगळ्यांनी मिळून तो आणि देवाने तो देवाची आमच्याकडून कृपा. करवून घेतला. बरोबर. करवून घेतला बाकी काही नाही बरं. त्याने. हं. ईश्वराने करून घेतला. येस. आपण करपेंबरोबर गप्पा मारताना लक्षात आलं असेल, त्यांचं जीवन हे आत्मकेंद्री नसून समाजकेंद्री असं ते जगलेत. तर मला वाटतं हा एक मोठा संदेश आपल्याला त्यांच्याकडून मिळतोय आणि एकेकाळी उपेक्षित जीवन जगलेले, तिथून त्यांचा प्रवास माणसाने कसं जगावं, म्हणजे अपेक्षित काय आहे, इथपर्यंत झालेला आहे. तर तुम्ही त्याचा आनंद घेतला असाल. धन्यवाद. धन्यवाद. राम. श्री संजय करपे यांच्यासोबतच्या मागील भागातल्या गप्पा आपल्या चांगल्याच रंगल्या होत्या. आणखी एक त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे रायगड परिवार. आज आपण त्याच विषयी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर भेटूया श्री संजय करपे यांना. नमस्कार. मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो, त्यावेळेला तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर तुमच्या आजोबांनी एक तुम्हाला कानमंत्र दिला होता, की तू तुझ्या जीवनात माणसं जोडत जा. बरोबर? तर तो तुम्ही एकदम शब्दशःच मनावर घेतलात आणि एका परिवाराची निर्मिती केलीत. हो. तर त्याविषयी थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर म्हणजे आजोबांनी जो सांगितलेला शब्द तो म्हणजे काही जण म्हणतात ना, कॉम्प्युटरमध्ये फीड झाला, तसा तो मेंदूमध्ये एक फीड झालेला होता. अच्छा. आणि मग स्वभाव पण तसा बदलत गेला आणि मित्रमंडळी अशी जोडत गेलो आणि एक मोठा परिवार करत गेलो. म्हणजे आपले एक मित्रमंडळी किंवा नातेवाईक जवळचे ज्याचे आपले विचार जमतायत असे एक एक जोडत गेलो. पण एक पूर्वीपासून एक ट्रेकिंगची आणि सायकलिंगची जी आवड होती, त्यामध्ये आम्हाला गडांवर आम्ही जेव्हा फिरत होतो,
तर गडाचं जे काही नाही म्हणजे आजचं चाललेलं जे थोडंसं बघितलेलं प्रकरण, हं. की कचरा म्हणा किंवा थोडं त्याचं दुर्लक्ष. ढासळणं, दुर्लक्ष, म्हणजे पर्टिक्युलरली आपण आपल्या महाराष्ट्र राज्य सोडलं आणि इतर राज्यामध्ये जर बघितलं तर ह्या गडांची सुस्थिती आहे आणि महाराष्ट्रात तसंच सुस्थितीत नाही आहेत गड बरेच. काही गड सोडले म्हणजे काही एक 2-4 गडांकडे फक्त गव्हर्नमेंटचं लक्ष आहे किंवा पुरातत्वांचं लक्ष आहे. बाकी गडांकडं कोणाचंही लक्ष नाही. स्थानिकांचंही काही नाही आहे आणि इतरांचंही काही तर नाही. स्थानिकांना तर कित्येक स्थानिकांना इथे गड आहे किंवा या गडाविषयी काहीतरी आस्था हाही प्रकार नसतो. पण म्हणतातच नाही की जिथं पिकतं तिथं विकत नाही, तसं ते आहे. बरोबर. असं हरकत नाही आहे. मग त्याविषयी आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा बाहेरचे महाराष्ट्राबाहेरचे पण गड बरेच पाहिले, राजस्थान, इतर गुजरात वगैरे, आणि ते बघून कर्नाटकमधले ते बघून आणि आपल्या इथले गड जेव्हा पाहिले तेव्हा लक्षात आलं की यार नाही, काहीतरी इथे चुकतंय. आपण काहीतरी एक चळवळ किंवा आपली एक विचाराची फळी उभी केली पाहिजे, जेणेकरून संवर्धन किंवा गडावर निदान स्वच्छता, डागडुजी नाहीत, आपल्याला जर परवानगी मिळेल तर ठीकच आहे, ते करूया. पण नाहीतर त्यातलं रूप जिथं दिसेल लोकांना किंवा त्याचा इतिहास पण लोकांना सांगता येईल, मुलांना, नवीन पिढीला कळता येईल. तिथे बोर्ड लावले पाहिजे, फलक लावले पाहिजे. हा गड काय, नाव काय आहे, या गडाला एंट्री किती आहेत, या गडाविषयीचे इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, ही सगळी माहिती पाहिजे. तर मग बरोबर. या निमित्ताने मग आम्ही 2016ला हं. आम्ही एक WhatsAppला ग्रुप केला होता, बा रायगड नावाने. अच्छा. हां. मग त्या बा रायगड असं नाव ठेवण्याचं कारण काय? खरं तर हे आम्ही बा रायगड नाव हे ना म्हणजे आपण म्हणजे रायगड हा आपल्या सगळ्या किल्ल्यांचा बाप आहे. बाप आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. आणि ते तीर्थस्थान आहे सगळ्याच माणसांच्या, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या. आणि तिथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. तिथे त्यांचा ते एक शेवट पण तिथे झालेला आहे. तिथे समाधी आहे महाराजांची. त्यामुळे रायगड हे पहिल्यापासून मनात होतं. मग ते बा रायगड असं म्हणून आम्ही तो एक नाव घेतलं. हं. आणि त्या नावाने आम्ही फक्त ऐतिहासिक चर्चा म्हणून एक ग्रुप, WhatsApp ग्रुप तयार केला होता. आणि बरोबर. फेसबुक पण छोटासा, फेसबुकवर नव्हती. जास्त करून WhatsAppवर आमची चर्चा व्हायची आणि समविचारी एकत्र आले होते. मग आम्ही पहिली मोहीम 2016ला रायगडावर अभ्यास मोहीम म्हणून घेतली. फक्त रायगडाचा अभ्यास करायचा आणि काही ऐतिहासिक ज्यांना माहिती आहे अशी इतिहास तज्ज्ञांना 1-2 जणांना बोलवलं होतं. परागनीमय आणि अजून 1-2 होते. आप्पा परब आलेले होते, इतिहासाचार्य आहेत मोठे. हं. ते पण आले होते त्यावेळी. घाणेकर सर आले होते. अरे वाह! घाणेकर सरांच्या पुस्तकामध्ये हे बा रायगड हे नाव आलेलं आहे आणि त्यातनंच आम्ही थोडंसं ही प्रेरणा घेऊन हे नाव सुचलं. फक्त मग नंतर आम्ही हा बा रायगड नुसतं नाव न ठेवता बा रायगड परिवार असं केलं. कारण जो आपला आम्ही जे सगळे एकत्र आलो हे परिवार म्हणून एकत्र आलो होतो. आणि तो एक जी पहिली मोहीम झाली, अभ्यास मोहीम, त्याच्यातमध्ये मग मला जे माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होतं, की गडाविषयी आपण काहीतरी करावं गडांवर. बेसिकली रायगडवर तर ऑलरेडी प्राधिकरण असल्यामुळे रायगडवर काही करता येणार नाही. तरी पण रायगडावर जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात, म्हणजे रायगडावर शिवजयंती असते, तर त्यावेळी आम्ही शिवजयंतीला किंवा राज्याभिषेक असतो, त्यावेळी आमची टीम तिथे दरवर्षी असते आणि तिथे आम्ही त्यांना मदतीचं कार्य करतो. बरोबर. म्हणजे सुरुवातीला तुम्ही दुर्ग ओळख अशा ह्याच्यातनं सुरू झालेली तुमची चळवळ नंतर दुर्गांचं संवर्धन हां. इकडे गेली. हो. मग त्या संवर्धनासाठी तुम्ही कुठले गड निवडलेत किंवा कुठल्या गडावर काम केलं असं काही सांगता येईल का? हो, नक्की सांगतो. मी 2016ला जेव्हा ही पहिली आमची अभ्यास मोहीम झाली, त्याच्यानंतर मग आम्ही त्याच 2017ला आम्ही सुधागडवर किल्ल्यावर शिवजयंती करायचं ठरवलं होतं. कारण शिवजयंतीला रायगडवर बरीच गर्दी असते. तर आम्ही म्हणलं सुधागड हा पर्यायी त्यावेळी राजधानीला महाराजांनी निवडलेला गड होता. अच्छा, म्हणून तुम्ही सुधागड निवडला. म्हणून आम्ही सुधागड निवडला, ओके. की आपण सुधागडावर शिवजयंती करूया. हं. आणि सुधागडावर सुधागड तसा बघायला गेलं तर अवघड आहे वर जायला. नाही म्हटलं तर 1.5 तास चांगल्या एक ट्रेकरला लागतात. अच्छा. आणि तसा जर नवख्याटला 2 ते 2.5 तास लागू शकतात. हो. आणि एवढ्यावरती आम्ही पहिल्याच 2017ला 150 ते 250 लोक होतो अरे क्या बात आहे. पहिल्या शिवजयंतीला. हं. आणि पहिल्या शिवजयंतीला ह्या 150-200 लोकांची आम्ही वरती जेवणाची, राहण्याची, खाण्याची सोय, पिण्याचं पाणी जवळजवळ 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर लांबून आणायचं होतं हो. सगळ्यांचं. आणि स्वयंपाकाचं पण. हं. तिथे एक पंतसची वाडा म्हणून एक मोठा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये राहायची सोय होती सगळ्यांची.
आणि मग हे पाणी आणून मुलांची जेवणाची सोय, स्वयंपाकाची सोय, बाकीच्या इतर पिण्याच्या पाण्याची सोय, ही सगळी आम्ही त्या मुलांनी केली आणि तिथून जो एकी झाली ना आणि मग स्फूर्ती मिळाली. स्फूर्ती मिळाली, की आपण हे एवढ्या शकतो. जणांचं मॅनेज करू शकतो, तर नक्की पुढं काय आणखीन चांगलं कार्य करू शकतो. बरोबर. आणि त्या कार्यातनं ही मुलं जोडत गेली आम्हाला. हम्म. आणि मग सुधागड आम्ही संवर्धन करायचं त्या दिवशी तिथे डिक्लेअर केलं, की हा सुधागड आपण जवळजवळ दत्तक घेतल्यासारखा आहे हम्म. आणि हा सुधागड संवर्धन करायचा आणि ह्याचं आणि मग सुरुवात केली आणि सुधागडावर आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 80 ते 90 मोहिमा केलेल्या आहेत. बापरे, ह्या 6 वर्षात? हो, 6 वर्षात. त्याच्यात 2 वर्ष तर कोरोनातच गेली. 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, पण कोरोनामध्ये सुद्धा स्थानिक मुलं जात होती तिथे. अच्छा, म्हणजे म्हणजे आपल्या आम्ही स्थानिक परिवारातली. मुलं परिवारातली स्थानिक एक 10-12 जणांची टीम होती जी अरे वा. ती अधूनमधून तिथे जायची, हम्म. जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळी. म्हणजे 6 वर्षापूर्वी ज्याने सुधागड पाहिला असेल, हां. तो जर आज परत गेला तर त्याला तिथे दृश्य फरक चांगलाच जाणवेल. नक्की जाणवेल, नक्की जाणवेल. आत्ताच तुम्ही सुधागडचा उल्लेख केलात, तर तो सुधागड ॲक्च्युअली कुठे आहे किंवा तिथे कसं पोहोचायचं, ते थोडक्यात जरा आमच्या श्रोत्यांना सांगा ना. सुधागड हा रायगड जिल्ह्यामध्ये पाली गणपतीच्या जवळ आहे आणि सुधागडला जायला 2 रस्ते आहेत. एक खोपोली मार्गे पालीमधून पण जाता येतं आणि एक तामिनी मार्गे पण जाता येतं. ताम्हिणी मार्गे कुठे? तामिनी मार्गे तुम्ही एक रोड महाडला वळतो जेव्हा बरोबर. महाड इंडस्ट्रियल इस्टेटकडे आणि एक राईटला वळलं तुम्ही उजव्या हाताला, तर तो सुद्धा पाली गणपतीकडे जातो. हां. आणि त्या पाली गणपतीकडे जाणाऱ्या रोडला अलीकडे म्हणजे पालीच्या 9 किलोमीटर अलीकडे उजव्या हाताला सुधागड किल्ल्याची पाटी पण आहे आणि तिथे तुम्ही बेसिकली पाच्छापूर म्हणून गाव आहे. हम्म. हे पाच्छापूर म्हणजे जिथे संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाच्या मुलाची हां. भेट झाली होती, ते पाच्छापूर गाव. हो, पण मी ॲक्च्युअली पातशहा शहा. असं प्रकार आहे, पण ते आपण काय म्हणतो अपभ्रंश अपभ्रंश होऊन. होऊन होऊन तो पाच्छापूर असं झालेलं आहे. हम्म. तर ते पाच्छापूर गाव आणि ते पाच्छापूर गाव हे सुधागडचं पायथा आहे. पायथ्याशी आहे. मग पायथ्याशी तिथपर्यंत बसेस वगैरे पण अगदी जातात? अगदी अगदी त्याच्याही थोडं पुढे एक छोटीशी वाडी आहे, ठाकूरवाडी म्हणून, तिथपर्यंत बस जाते आणि तिथून तुम्हाला मात्र चालत जायला 1.5 ते 2 तास चालत जावं लागतं. आता त्याच्यात सुधागडला आम्ही काय काम केलं तर थोडीशी माहिती देत होती, की सुधागडला एक कमळ तळं म्हणून आहे, मोठं तळं आहे. हम्म. त्या तळ्याच्या बाजूला एक शिवपिंड आम्हाला सापडली. तिथे नंदी होता, एक गणपतीची मूर्ती होती आणि एक देवीची मूर्ती अशी छोटीशी. तर ती जवळजवळ भग्न अवस्थेत होती. हम्म. पण मग आम्ही त्या शिवपिंडीला ती भग्नावस्थेतली तिथेच ठेवली आणि ते मंदिरही पडलेलं होतं. तर ते पुजारी आम्हाला सांगतायत, की असं म्हणजे आम्ही आमच्या मनाने ठरवलं, की इथे मंदिर बांधायचं आपल्याला आता. हम्म. आणि नॉर्मली तळ्याच्या जवळपास एखादं मंदिर असतंच, शिवमंदिर म्हणा किंवा हम्म. कुठलंही मंदिर. तर मग आम्ही एक पिंड नवीन घेऊन म्हणजे तीच पिंड फक्त त्याचा आपण काय म्हणतो मधला थोडं लिंग तिथे दूर. हां. लिंग आम्ही नवीन केला. पिंड चांगली होती, लिंग खराब झालं होतं वरचं. तर ते नेऊन नवीन बनवून त्याची व्यवस्थित तिथे लावून पूजा वगैरे सगळं प्रतिष्ठापना. प्रतिष्ठापना केली त्याची आणि तिथे मंदिर व्यवस्थित बांधलं आम्ही अरे वा. पूर्ण. हम्म. आणि दगड मातीमध्ये बांधलं ते, अच्छा, म्हणजे सिमेंट जुन्या- कॉन्क्रीट नाही, जुन्या जुन्या पद्धतीने. पद्धतीने. कारण खालनं एवढं 2 तास सिमेंटचं एक पोतं जे 300 रुपयाला मिळतं, ते वर न्यायला 600 रुपये घेतात. हो. कारण ते अवघडच अवघड आहे, आहे, अवघड आहे. दुर्गम. त्यामुळे एवढं सगळं मटेरियल वर नेणं शक्य नव्हतं. आम्ही आमच्या मुलांनी जेवढं व्हायला तेवढं व्हायला. त्यामुळे आम्ही बेसिकली तिथल्याच वास्तू तिथे दगडं भरपूर पडलेली कमळा त्या तळ्याच्या भोवती. तर तीच दगडं वापरली आणि ती काही बहुतेक तिथं मंदिर पूर्वीचेच मंदिरं पडले तर त्याचंच असतील बहुतेक अवशेष असतील. मग ते आम्ही वापरले आणि तिथे आणि ते मंदिर बांधलं. इतकं सुंदर मंदिर झालं ते, त्याची प्रतिष्ठापना केली. त्याच्यानंतर आणखीन एक गजलक्ष्मीचं मंदिर. ते गजलक्ष्मी नुसती अशी झाडात आणि काटेरी झाडामध्ये होती. मग तिथेही छोटंसं मंदिर बांधलं आम्ही ते केलं. प्रत्येक फलक लावले, कुठे काय आहे. चोर दरवाजा तिथे एक गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा असं म्हणतात. गड्याला असतोच बहुतेक गड्यांना. बरोबर. तर तो दिसतच नव्हता हम्म. जेव्हा आम्ही 6 वर्षापूर्वी कोणाला म्हणजे आमच्यातलाच म्हणजे माहीत होतं आम्हाला, नकाशा पुस्तकं वाचली याच्यावर की आहे म्हणून. पण तो त्या प्रत्यक्ष एवढी नाही. झाडी वाढली होती की तिकडे जाऊ शकत नव्हतं. पण मग मुलांनी जाऊन बघितलं एकानी पहिल्या शिवजयंतीला. मग नंतरच्या ज्या मोहिमामध्ये तो पूर्ण ते मधल्या झाडी जरा कट करून, थोडीशी पानं कट करून, तो रस्ता व्यवस्थित करून चोर दरवाज्यातनं आत्ता गुप्त दरवाज्यातनं आपण खाली जाऊन बघू जाऊ शकतो. अरे वा. बघू शकतो एवढंच. आणि तिकडे बोर्ड वगैरे लावलेत. हम्म. आणि सुधागडची पूर्ण इतिहासाची पंत सचिवाड्यामध्ये इतिहास आणि भूगोल हम्म. असं दोन्हीचे नकाशे काढून पूर्ण म्हणजे ॲक्च्युअल
आर्किटेक्चरल नकाशा कसा असेल, तर हं, तसा नकाशा काढून तिथे लावलेला आहे. हं. म्हणजे आज कोणी लेमॅन गेला आणि पहिला पंत सचिवालयात गेला, तो तर त्याला नकाशा ते बघितला तर त्याला गड कसा पाहायचा किंवा हां. गडावर काय-काय काय, काय, पाहायचं काय पाहिजे? हे त्याच्यावर कळेल. बरोबर. आपल्या या रामराम मंडळीमध्ये एकदा पाळंदे सर आले होते. तर तेव्हा ते मला म्हणाले होते, की नकाशाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. म्हणजे तो बघितल्यावर आपल्याला त्या गडावर काय बघायचंय, कुठे काय आहे, हे लगेच लक्षात येईल. ते लगेच. तुम्ही काम तिथे हो, केलंय. बरोबर, म्हणजे बरोबर. सामान्य माणूस जरी गेला तरी त्याला ते नवख्या लगेच माणसाला तो प्रॉब्लेम येतो ना, की नुसतं गडावर याला डोंगर त्याला काही जर माहीत नसेल, नकाशा नसेल तर, बरोबर. तो आपल्या डोंगरावर वरती फिरतो, समोर जे 2-4 गोष्टी दिसतात ते बघतो आणि परत येतो. हं, हं, काय हं. गडावर पाहिलं? तर काय काय नाही, नाही. असं थोडंसं पाहिलं फिरून आणि आलो. निघून आलो, फिरून आलो. पण ते जर जर तिथे तुम्हाला जर नकाशे किंवा व्यवस्थित रूट माहिती. मार्किंग पण पाहिजे. कित्येक वेळा गडावर हरवतात लोकं. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो, आम्हीच चुकलो होतो. आम्ही 1.5 तास आम्ही वरतीच फिरत गोल, होतो. गोल, गोल, गोल. हां, होय. चकवा लागले होता आम्हाला सुद्धा. तर होतं तसं ते. बरोबर. माहिती पाहिजे. हं. तर सुधागड आणि मग आणखी काही मग तुम्ही त्याच्यानंतर मग आम्ही आसावा म्हणून एक आहे हं, पालघर तालुक्यात जवळ-जवळ. हं, हं, तो आसावा तो आता आसावामध्ये आम्ही जवळ-जवळ आत्तापर्यंत 58 मोहिमा घेतलेल्या आहेत. हं, हं. आणि आसावा म्हणजे अनेक गड, पण आसावा किल्ल्यामध्ये आम्हाला म्हणतो ना, गड प्रसन्न व्हायला पाहिजे. तर तो गड प्रसन्न, गड देवता प्रसन्न झालेली आहे आम्हाला. तिथलं आम्ही टाकं साफ करताना म्हणजे पाण्याची टाकी आम्ही पहिलं तर प्रत्येक गडावर पहिलं काम केलं तर टाक्या साफ करणे, त्यातला गाळ काढणे. जेणेकरून पाण्याचा जर साठा वाढला, तर तिथं आपोआप वर्षभर निघून पाणी राहील. पाळायला. बरोबर. बऱ्याच गडांवर उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम येतात. हं, काही टाक्या लिकेज पण झालेल्या आहेत. हं. काही ठिकाणी इतका गाळ झाला, आजूबाजूचा माती, झाडाचं पानं मलबा वगैरे येऊन मलबा येऊन तो अर्धा तो टाकीच बंद असते आणि मग अर्ध्यानभर ती बुजूनच गेलंय. हां, आणि बरं गाळ असल्यामुळे ते पाणी इतकं घाण होतं, की ते पिवत नाही लोकांना. मग हं. ते प्यायलाही नको होतं. वापरायला ठीक आहे तुम्हाला इतर गोष्टीला, पण प्यायला नाही वापरू शकत किंवा स्वयंपाकाला वापरू शकत नाही. मग तर त्या अशा आम्ही बहुतेक गडांवर आम्ही टाक्या साफ केलेल्या आहेत पहिल्या. तर तिथे आसावाला आम्ही टाक्या साफ करताना आम्हाला म्हणजे या बऱ्याच मोहिमा झाल्यात. तसं ते टाकं पण इतकं मोठं होतं, की नाही म्हटलं तर टाकं 20 बाय 60-70 एवढं मोठं हो. फुटाचं मोठं टाकं होतं. 1200 स्क्वेअर फूट. हो, मोठं टाकं अशी ही साईज आणि खाली हो, तेवढीच हो. खोली पण मोठी होती. हं. खोली 8, 10, 12 फूट असेल. तर टाकं साफ करताना म्हणजे एक 10-12 मोहीम झाल्यानंतर आम्हाला एका कोपऱ्यामध्ये काहीतरी लोखंडासारखं दिसलं. मग मुलांनी ते उकरलं तर तिथे तोफ सापडली आम्हाला. हो. एक चांगली एक 8-10 फूट मोठी तोफ सापडली आह! आणि गडदेवता प्रसन्न झाले. मग त्याच्यात मग आम्ही आणखीन उकरत गेलो, तर आम्हाला हं. तिथे टोटल एक छोटीशी तोफ सापडली, एक 2-3 फुटाची. एक मोठी आहे आणि एक तुकड्या स्वरूपात ही. हं, हं. मग आम्ही ती तोफ वर काढली, ती साफ-सफाई करून पुन्हा खाली आम्ही आमच्याकडे आणली आणि त्या 2 तोफा तिथेच ठेवल्या होत्या. फक्त आम्ही त्यावेळी काय केलं, एका झाडीमध्ये किंवा ह्याच्यात लपवून ठेवल्या, कारण त्या हं. चोरीला जाऊ नये म्हणून. हो. आणि अनेक गडावर अशा काही वस्तू आहेत ना, जे गेलेल्या आहेत. हं, हं, मग हं. ते आम्ही काही दिवस लपवून ठेवल्या होत्या. मग नंतर आम्ही त्याला व्यवस्थित तोफगाडे तयार केले, अच्छा. लाकडाचे छानपैकी. हो. आणि ते तोफगाडे 2 तयार करून तिथं ते दोन्ही तोफा तिथे त्याच्यावर मांडल्या हां, आणि हां. त्याचं लोकांना लोकार्पण केलं त्या गडांना. म्हणजे पण मग सगळे त्याला येऊन बघू आसरा पण शकतात. केला का? आसरा नाही केला, त्याला पॉलिश करतो आपण दरवेळी. अच्छा, पावसात नाही एवढं पावसात का? नाही. नाही, हं, पॉलिश केलं जातं व्यवस्थित, त्यामुळे ते पावसात नाही काय होत. बरं. या तोफेवरनं मला आत्ता एकदम आठवण झाली. नजीकच्याच भूतकाळात एक तुम्ही काहीतरी तोफेचा महापराक्रम केला हो. होता. अगदी, तो अगदी. पण आम्हाला ऐकायला आवडेल. तो आहे रायगडावर. हं, हं. बेसिकली रायगडावर एक होळीचा माळ म्हणून आहे. अच्छा. मध्य म्हणजे रायगडाला आपण चढताना एक हं, मध्य आहे, तिथं होळीचा माळ म्हणतात किंवा हं, मशीद मोर्चा म्हणतात. हं, हं. तर आत्ता आम्ही जेव्हा ह्याला शिवजयंतीला आपल्या राज्याभिषेकला आमची मुलं जेव्हा तिथे आम्हाला एक जबाबदारी दिली होती, की तुम्ही गर्दी कंट्रोल करा. कारण हं. राज्याभिषेकाला नाही म्हटलं तर जवळ-जवळ लाखाच्या आसपास लोकं येतात. बापरे! वर चढून येतात एवढे हो, लोकं? चढून येतात, चढून येतात. ओहो! लाखातले 90,000 चढून येत असतील. हं. 10,000 जे त्या वयस्कर रोपवेने. असतील ते रोपवेने येत असतील बरोबर. किंवा जे काही मानाची लोकं आहेत ते हं, हं. तिकडनं येत असतील किंवा सामान वाहणारे लोकं तिकडनं येतात. तर ही जी गर्दी कंट्रोल करणं अशक्य असतं माहिती आहे का? हं, कारण हं. नवीन असतात, यंग पोरं असतात, हो, ढकलाढकली उत्साही. असतात, लेडीज असतात, लहान मुलं असतात. हो, हो. तर आम्हाला ती जबाबदारी. तर आमची 300 मुलं होती यावेळी. आपल्या परिवाराचे परिवाराची 300 स्वयंसेवक. 300 स्वयंसेवक होते ओहो! आणि जे महादरवाजा हां. ते खालचा अगदी चित्त दरवाजा म्हणतो आपण. हो. आणि तिथे 2 दरवाजे आहेत. एक नाणे दरवाजा आहे आणि एक चित्त चित्त दरवाजा. दरवाजा. दोन्ही दरवाज्यातनं आपण परत शेवटी महादरवाज्यातच येतो.
तर आम्ही दोन्ही रूटवर आमची मुलं थांबवली होती आणि ते गर्दी कंट्रोल करत होते. काही थोडीशी विध्वंसक लोकं असतात, त्यांनाही थोडासा आपण हो. त्रास देत असतात, तर हो, त्यांनाही हो. कंट्रोल करावं लागतं. 2-5% तसे हां, पण असणारच. आम्हाला समितीने आमच्या मुलांना व्यवस्थित आय कार्ड वगैरे दिले होते. हं, हं. आणि त्या आय कार्डमुळे त्यांना एक थोडं ऑथॉरिटी आल्यामुळे लोकं बरोबर. पण थोडेसे दबकत होते. आणि त्या मुलांना आम्ही स्पष्ट सांगितलं, की तुम्ही तुमची जागा सोडायची नाही. हं, हं. तर आदल्या दिवशी 12 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6-6:30 पर्यंत गर्दी संपेपर्यंत बापरे! कोणीही जागा सोडली नाही. ओहो! त्यातली आम्ही एक 20 जणांची टीम, ही फक्त वरनं जेवण आणि खालनं पण खाली पण जेवण तयार होत होतं, हं. समितीने केलेलं. हे फक्त जिथे-जिथे मुलं थांबले तिथे पॅकेट पुरवायचे. पुरवायचं. ते 20 मुलं आपली सारखी म्हणजे 2 वेळा 3 वेळा खाली वर करून त्यांना जेवण पुरवत होते. हेही काम केलं. तर जेव्हा होळीच्या माळावर आम्ही आमची काही मुलं तिथे हे करत होते, म्हणजे गर्दी कंट्रोल स्वयंसेवक. करत होते स्वयंसेवक. हं. तर एकाला असंच वॉशरूमला जायचं म्हणून तो असं साईडला गेला होता. थोडासा दरीत गेला झाडांमध्ये म्हणून आणि तिथं त्याला एक असं लोखंडासारखं आणि ते पूर्वीचं जेव्हा आसावर सापडल्यामुळे ते एक थोडंसं नजर तयार झालेली आहे. आणि असं शोधक नजर आहेच आहे मुलांची, कुठे काय दिसतंय का गडांवर, बरोबर. काय आपल्याला सापडेल का, हं. काय नवीन काही वस्तू मिळते का, हं, हं, हं. असे ते आणि हा सिनियर मुलगा होता आमचा मनोज थिटे म्हणून. मग तो खाली उतरला आणि त्याला ते दिसलं तिथे तोफ म्हणून. आणि पूर्वीच्या पुस्तकांमध्ये मशीद मोर्चावर 3 तोफा होत्या. हा पुस्तकामध्ये आहे. आहे म्हणजे हा संदर्भ पण त्याला. संदर्भ पण आहे. हं, हं. आणि तिथे आत्ता एकच तोफ होते. आहे म्हणजे हो. पूर्वी 1 तोफ होती. आता 2 आता आल्या. 2 झाल्या. तर एक कुठे अजून दरीत आहे तर माहीत नाहीये ती. हं, हं. तर मग ती आम्ही ती मिळाल्यावर मग त्याने इतर काही सिनियर मुलांना बोलून घेतलं. अरे आवाज देऊन, "अरे या बघा" हे वगैरे. काय आहे? मग ते सगळं बघितलं. तर ती महाकाय जवळ-जवळ 1200 किलोची तोफ आहे. 1200? किलो. बापरे! 1283 किलो का 84 किलो त्याच्यावर लिहिलेलं आहे. ओहो! म्हणजे त्याच्यावर तो एक कोडवड आहे, त्याच्यावरनं ते कळतं. अंदाज येतो काही जे आपल्याला. अभ्यासक आहेत त्यांना त्यांना आम्ही ते कळतं. फोटो काढून दाखवलं. पाठवले, हं. तर त्यांनी ते सांगितलं. हो, हो, आणि हो. ती दरीत अशा ठिकाणी होती, तिथनं वर काढणं म्हणजे अशक्य होतं. हो ना. ते म्हणजे जागेवर हलवणंच मुश्किल आहे हो. जागेवर आम्ही 50 मुलं होतो, जेव्हा आम्ही ती तोफ याकरता मग आम्ही पुरातत्वांना पत्र पाठवून ती परवानगी मिळवली. तीही परवानगी सहसा पाऊस चालू होणार होता नुकताच. हो. आणि पाऊस चालूच होता म्हणजे बारीक-बारीक, पण वाढायच्या आधी आम्हाला ती वर आणायची होती दरीतनं. कारण उद्या पाऊस पडला आणि काही भूस्खलन झालं आणि ती तोफ अजून खाली गेली तर मग ते अशक्यच होतं. शक्यच नाही. ते आणखीन दरीत खाली गेली तर काढता आली नसती. पण आमचा तो पटकन वर आणायचा हा प्रयत्न होता. मग आम्ही चेन पुली वगैरे असं सगळं परवानगी मिळालं, चेन पुली वगैरे घेऊन आम्ही मोजके 50 मुलं गेलो आणि ती तोफ वर आणली. ती वर आणायला सकाळी 9 ते दुपारचे आम्हाला 3:30 वाजले. बापरे! आणि हे किती फूट हे वर साधारण 50-60 फूट खाली होतं. हो. 60 फूट वर आणायला आम्हाला एवढे तास लागले आणि लिटरली मुलांच्या चेन पुलीने ते हाताने ओढायचे हाताची असते. सालं गेली असतील. हाताची सालं गेलेली, घट्टे आलेले लोकांना, बऱ्याच जणांना. हं, हं, हं. आणि जेव्हा वर आणली तर म्हणजे आम्ही एवढं जण असून सुद्धा जागेवरून हालत पण हालत. नव्हती. हं. म्हणजे आम्हाला एक विशिष्ट ठिकाणी ठेवून तिला असं व्यवस्थित ठेवावं असा विचार होता. तरी हालत नव्हती. शेवटी तिथे सुद्धा आम्ही असे लाकडाचे ओंडके तयार करून मग त्याला चेन पुली बांधून जरा वर उचलली, मग त्याच्या खाली दगड घातला आणि असं करून ती तोफ एका दिशेला केली. इतकी जड होती ती. म्हणजे केवळ जिद्दीमुळे ते शक्य जिद्दीमुळे झालं. शक्य झालं. आता हे दुर्ग संवर्धनाचं तुमचं जसं काम आहे, हो. तसंच तुम्ही काही मोहिमा पण आखता म्हणजे गिर्यारोहणाच्या किंवा इकडचे आपले सह्याद्रीतले काही हो. सुळके आहेत. हो, बरोबर. तर त्याच्याविषयी काही माहिती सांगू हो, शकता सांगतो का? ना. आता कसं आहे की मग त्याच आता शेवटी संवर्धनाला पैसे लागतात. हो. संवर्धन करायचं म्हणजे सगळं शेवटी सगळा पैशाशी शेवटी येऊन पैशाशी थांबतं. खेळ येतो. आणि हे पैसे आणायचे कुठून? मग हं, हं. मग आम्ही काय केलं, छोटे-छोटे ट्रेक लावायला सुरुवात केली, की ट्रेक करायचे आणि इकॉनॉमी करायचे. आज बाजारात सगळ्यांनी म्हणजे तसं बघायला गेलं तर सह्याद्रीमध्ये काही संस्था आहेत ना, त्यांनी बाजार मांडलाय. म्हणजे ठीक आहे, दुर्दैवाने. दुर्दैवाने, खरंच दुर्दैवाने. तर तुम्ही मुलांना न्या, लोकांना न्या, दाखवा सह्याद्री तुम्ही, नाही असं नाही. पण एक वाजवी पैसे घ्या आणि त्यांना सह्याद्रीचा इतिहास सुद्धा सांगा. ते महत्वाचं आहे. तो अक्षरशः म्हणजे केवळ ट्रिप किंवा पिकनिक नेल्यासारखे नेतात. लीडर कुठे असतात माहीत नाही. जाणारे लोकं कुठेतरी फिरतात, हरवतात काही वेळा, सापडत नाहीत. असा प्रकार होतो. हा योग्य नाही आहे. हं, हं. तर आम्ही मग तो ठरवला, की इकॉनॉमीमध्ये अगदी आणि त्याच्यातनं सुद्धा जे काही राहील म्हणजे आता शिल्लक राहतील. आम्ही आता लिंगाणा पूर्वी ₹900 नेत होतो.
₹900? 900 का ₹1200 पहिली लावला होता लिंगाणा 2017 साली. आणि त्यावेळी लिंगाणाला लोक 3,500च्या खाली घेत मला नव्हते. माहितीये ना. 3,500 आणि आजही आम्ही लिंगाणा आत्ता लावलेला आहे पुढच्या महिन्यात आणि ₹2,100 नेतोय आता. हो, तरी पैसे वाचतात असं तरी तुमचं पैसे म्हणणं आणि आहे. 2,100तनं सुद्धा आम्ही ₹300-400 प्रत्येकी वाचून ते संवर्धनाला वापरतोय. हो. म्हणजे त्या संवर्धनाची जी आर्थिक बाजू आहे ती ती आमच्या ह्या बळकट करण्यासाठी तुम्ही या मोहिमा मोहीम राबवता. ऐकतो. मग लिंगाणा आणि आणखीन काही? लिंगाणा आहे, तेलबैला आहे, भैरवगड आहे. ह्या अच्छा. असे काही जे हे आहेत तर हे आणि इतर ट्रेक पण आहेत. हं, हं. म्हणजे रतनगड आहे, वासोटा ट्रेक आहे, असे ट्रेक पण नेतो. हं. पण ह्या ज्या 3 लिंगाणा, भैरवगड आणि तेलबैला आहे, ह्या एक म्हणजे रॉक क्लाइम्बिंगचे एक्सपिडिशन आहे. हं, हं. इथे फक्त एक्सपर्ट माणसंच नेऊ लागतात. बरोबर. आणि एक आमची 12-13 जणांची टीम असते. हं, हं. ती टीम प्रत्येकाला सपोर्ट करत वर नेणार आणि याच्याकरता पण आम्ही एका दिवसाला फक्त 30 ते 40 हां, ते म्हणजे 30 जण त्याच्यावर ते पण आणि 10 जण आमची टीम आपले. असे 40. बरोबर. याच्यावर मेंबर घेत नाही एका दिवसात. कारण ऑलरेडी ती जागा एवढी छोटी असते हो. आणि एका वेळी जायचं वर समजा त्याचबरोबर आपल्याबरोबर एखादी दुसऱ्या कोणाची तर बॅच असली ना तर दोघांना वेळ जातो. हं, 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 हं. आणि मग ती रात्र झाली, अंधार झाला, काही उद्या ॲक्सिडेंट होऊ नये ह्याची पण काळजी घ्यावी लागते आपल्याला. हं, हं. त्यामुळे आपल्याला ते बेसिकली सगळ्यांना पूर्ण काळजी घेऊन नीट सुरक्षित न्यायचं आणि सुरक्षित आणण्याचं ही जबाबदारी असते. बरोबर. तर ती आम्ही पार पाडत असतो. आणि बरं, ह्या तुम्ही आता जे म्हणलात की विविध तुम्ही मोहिमा राबवता, त्याच्यामध्ये कोणाला जर भाग घ्यायचा झाला तर त्याच्यासाठी काय आपला संपर्क क्रमांक वगैरे असं काही सांगू शकाल का? आम्ही बारायगड परिवार म्हणून फेसबुकवर अकाउंट आहे. बरोबर. त्याला लॉग इन केलं तर त्याच्यावर वारंवार आम्ही असे काही ट्रेक्स किंवा काही येत असतातच. हं, हं. आणि त्या ट्रेकला आम्ही व्हॉट्सअपला जॉईन व्हा म्हणून अशी एक लिंक असते. बरोबर. पर्टिक्युलरली त्या ग्रुपला तुम्ही अटॅच झालात की तुम्हाला पूर्ण त्या ट्रेकची माहिती मिळते मिळू शकतं. आणि त्या ट्रेकची फीस, जाणं येणं, बसचं कसं काय ते सगळं माहिती मिळते. आणि तर व्हॉट्सअपचा नंबर आता सांगू शकाल का? नाही लक्षात. नाही पटकन नाही सांगू असं शकणार ठीक मी आहे, तुम्हाला. आपण मी त्या पण कसं आहे डिस्क्रिप्शन व्हॉट्सअपचा नंबर म्हणण्यापेक्षा आम्ही तो व्हॉट्सअपला ग्रुप प्रत्येक ट्रेकला वेगळा ग्रुप वेगळा करतो. करतो. अच्छा. हं, प्रत्येक ट्रेकच्या वेळी वेगळा ग्रुप करतो. हं, आणि तो ट्रेक संपला की तो ग्रुप डिलीट करतो आणि त्या लोकांना मेन समूह ज्यांना आम्ही आमच्या इतर जे ग्रुप आहेत त्यात समाविष्ट करतो. नवीन असतील तर, जुने असतील तर काय ते ऑलरेडी असतातच. आणि अशा भरपूर विभाग आहेत. पुणे विभाग आहे, सातारा विभाग आहे, सांगली विभाग आहे, कोल्हापूर आहे, अगदी नागपूर विभाग पण आहे, बापरे. अहमदनगर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, विदर्भ सगळ्या- आहे. असे सगळ्या महाराष्ट्रात आम्ही पसरवलाय बारायगड. आम्ही हो. पसरवण्यापेक्षा मुलांनी आलेत. हो, हो. आम्ही काही केलं नाही. मुलं स्वतःहून आवडीने आलेले आहेत. बरोबर. आणि साधारण आता किती आपले स्वयंसेवक असतील? अंदाजे 5,000च्या आसपास तर नक्कीच स्वयंसेवक असतील बारायगड परिवाराला. 5,000? एकूण महाराष्ट्रात बघितलं तर. हो 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 हो. बापरे, खूपच मोठी संख्या आहे. पण मग ह्या सगळ्यांना शिस्त लावण्याचं काही का आपण कसं करतो? आम्ही एक कार्यकारिणी कमिटी केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही 9 जण आहोत, हो. मी धरून. हं, हं. तर मग ते जण यांना कोऑर्डिनेट करत असतात. हां, कारण आणि काय प्रत्येक अति विभाग उत्साहात- प्रमुख पण दिलेला आहे. हां, हां, हां. प्रत्येक ठिकाणी विभाग प्रमुख दिलेला आहे. हं. विभाग प्रमुखाला जबाबदारी दिली जाते हं. त्या एरियामधली. हं, हं. मग त्या एरियात त्यांनी मुलांबरोबर संवर्धन पण करायचं किंवा अशा ट्रेक्स काय असतील तर ते मॅनेज करायचे. हं, हं. मग त्याला आम्ही इकडनं काही मदत लागेल ती पुरवली जाते. बरोबर. आणि बऱ्याच वेळा मग आपल्या कार्यकारिणीतले मुलं पण सहभागी होतात तिथे. हं, हं, हं. अशा काही मोहिमेत प्रयत्न करतात, जेवढ्यात जाता येईल तेवढ्या जातात. हं. आता काही मोहिमाला तर आम्ही सगळेजण असतोच कंपल्सरी. बरोबर. पण ह्या आपल्या परिवारात कोणाला सामील व्हायचं असलं तरी त्या फेसबुकच्या फेसबुक माध्यमातून माध्यमातून इंस्टाग्रामला आहे, दोन्हीकडून करू बारायगड शकतो. परिवार ह्याच बारायगड नावाने. परिवार. आणखीन ह्या तुमच्या परिवाराबद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय का लोकांनी? किंवा गडांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी काय ठेवायला पाहिजे किंवा कसं पाहायला पाहिजे, कसं फिरायला पाहिजे, बरं. असं काही सांगू शकाल का? नक्कीच. आत्ता कसं आलंय, की आत्ता एकूण तुम्ही पाहिलंत तर फेसबुक किंवा फोटो, मोबाईल याच्यामुळे ना, की सोशल सगळीकडे मीडिया. सोशल मीडियामुळे सगळीकडे गडांवर किंवा डोंगरांवर किंवा अशा काही अवघड ठिकाणी येऊन लोकं आपले सेल्फी काढणे, फोटो काढणे आणि ते अपलोड करणे, काहीतरी रील तयार करणे वगैरे असा प्रकार झालाय. पण ह्याची खूप काळजी घेतली पाहिजे माहिती आहे का? गडांवर येतात ज्यांना काही माहीत नसतं. म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी सांगायचं होतं लिंगाणाला जेव्हा मी पहिली मोहीम घेतली होती, अशी 5 जण होते. त्यात 2 मुली आणि 3 जण, की ते विदाऊट रोप लिंगाणाला वर गेले होते. रोप शिवाय? रोप शिवाय आणि अर्धवट अडकले होते ते. मग त्यांना हो. आम्हाला खाली आणता नाकेनऊ आली होती. हो. वर ते घाबरत पण इतकं होते. नाही म्हणे आम्ही खाली येणार नाही आणि वर जाणार नाही, आम्ही इथंच थांबणार. हतबल.
हतबल झाले होते ते. म्हणजे हो. आम्ही त्यांना कसं आणलं आम्हाला माहिती आहे. आणि हो. म्हणजे अशी काही लोकं असतात, की हं. कोणाचं तरी कुठेतरी वाचतात, Facebookवर बघतात, फोटो बघतात आणि तिथे जातात. हं. माहिती न घेता हं, जातात. तर हं, माहिती घेऊन गेलं पाहिजे. हं. आणि गड संवर्धन फार गरजेचं आहे हो आत्ता. हं, म्हणजे हं. मी म्हणतो तुम्ही ठीक आहे ट्रेक करा, फिरा. इतर संस्थांनाही जे कमर्शियल आहेत ना, यांचं मला खरं त्यांना आव्हान आहे माझं खरं तर, हं, हं. की त्यांनी तुम्ही न्या ट्रेक, कमर्शियल करा, सगळं करा, पण गड संवर्धनाकरता काहीतरी योगदान द्या. हं. जर तुम्हाला नाही करता येत असेल, तर ज्या योग संस्था करतायत त्यांना त्यांना. तुम्ही हां, शेअर किंवा करा. आर्थिक तरी आर्थिक काहीतरी करा, काही वस्तू तुमचं द्या, द्या, वस्तू वस्तू प्रकारात द्या. द्या, हां. काही करा, पण तुम्ही एक योगदान तुमचं द्या. बरोबर. ज्या सह्याद्रीमधून तुम्ही ₹2 कमवता, तर त्यातला एक 10 पैसे, 20 पैसे तरी तुम्ही गडाकरता द्यावं, असं एक मला ते कृतज्ञता म्हणून. कृतज्ञता. खरंच आहे. बरोबर. आपलं एक कर्तव्य आहे, ते असं वाटलं पाहिजे लोकांना. येस, येस. आज आपण संजय करपे यांच्याबरोबर गड दर्शन आणि गड संवर्धन याविषयी गप्पा मारल्या. मला वाटतं सगळ्यांनाच त्या आवडल्या असतील आणि आपल्याला खूप छान माहिती त्यांच्याकडनं मिळाली. तर जास्तीत जास्ती मंडळींनी आपण ह्या रायगड परिवाराशी जुळवून घ्या असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि रामराम मंडळीतर्फे रायगड परिवाराला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. राम राम. धन्यवाद.